नमस्कार मंडळी, पुन्हा नवा दिवस, नवीन अपॉर्च्युनिटीज आणि आपण निघालोय त्या नॅप करायला. सो आज आपण बघणार आहोत कंबाईंड ग्रुप बीचं क्वेश्चन पेपर ॲनालायसिस. बघा, ठीक आहे. सो जेव्हा आपण याबाबत विचार करतो, तेव्हा कोणकोणत्या गोष्टी या महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे प्रश्नपत्रिका विश्लेषण जर का करायचं असेल, तर काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. परत प्रश्नपत्रिका विश्लेषण हे खरंच वर्क करतं का? किंवा आपण हा जो फ्री कोर्स आहे, तो कसा रन करणार आहोत आणि कशा पद्धतीनं जे लेक्चर्स वगैरे जे आहे, ते अपलोड केले जाणार आहेत, याबाबतची सगळी अपडेट असणारं असलेलं एक जे लेक्चर आहे, तो इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, तो मी अपलोड केलेला आहे. कसं काय स्ट्रक्चर असणार आहे, कसे काही व्हिडिओ असणार आहे, सगळं मी अपलोड केलेलं आहे. सो इथं मी त्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पॉलिटीपासून सुरुवात करतोय आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे तो ग्रुप बीचा आहे 2024चा. म्हणजे जी 2 फेबची जी एक्झाम झाली होती बघा, त्याचा हा क्वेश्चन पेपर सध्या मी घेतलेला आहे आणि सेट बी आहे. ठीक आहे. होप तुम्ही लक्षात घ्याल. परत सुरुवात करूया. सो बघा, पहिला क्वेश्चन काय आहे, हा राज्य विधिमंडळाशी संबंधित क्वेश्चन आहे. बघू शकता. आता बघा, एकदम साधा सोपा क्वेश्चन होता आणि 2 ऑप्शन तर सहजच एलिमिनेट होऊ शकत होते, जसं की फर्स्ट आणि फोर्थ. कारण की हे आहे फंडामेंटल राईट्सचे म्हणजे कलमे आहेत. परत हे 380 तर काहीतरी वेगळंच देऊन होतं. कारण की ज्या विद्यार्थ्यांनी माझे अगोदरचे लेक्चर केलेले आहेत, तर त्यांना माहिती आहे. कारण की मी सांगितलं होतं त्यांना, की कलम 52 पासून ते 151 पर्यंत जी घटना आहे, घटनेमध्ये जितकी काही तरतुदी आहे, ती केंद्राशी संबंधित आहे. ठीक आहे. सो केंद्राशी संबंधित आहे आणि परत 152 पासून मग 237 समथिंग पर्यंत जितकी काही कलमे आहे, ती कोणाशी संबंधित आहे, तर ती राज्याशी संबंधित आहे. असं मी त्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी तो लेक्चर बघितला असेल, सो त्यांचं हे आन्सर येणार म्हणजे येणार. ठीक आहे. एकदम साधा सहज आन्सर होता. परत बघूया आपण ॲनालायसिसकडे. खरं तर इथे सगळे पॉईंट क्लिअर करणे हे तर म्हणजे ते पॉसिबलच नाही होणार, कारण की लेक्चर फार लेंदी होणार. बट जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे की रिवाईज होणे किंवा रिवाईज करणे हे फार गरजेचे असते, ते आपण इथं कव्हर करणार आहोत. आणि हो, तुम्हाला जर का एक सेपरेट लेक्चर पाहिजे असेल येथील प्रत्येक टॉपिकचा, म्हणजे विधिमंडळ आहे, परिशिष्ट आहे, त्यानंतर DPSP आहे, अशा प्रत्येक टॉपिकचं जर का तुम्हाला फ्री लेक्चर पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट डाऊन करू शकता. सुरुवात करूया. बघा, विधिमंडळ बघतोय आपण आणि विधिमंडळाची जेव्हा रचनेचा आपण विचार करतो, तर बघा, इथे महत्त्वाची कलमे कोणकोणती आहेत, तर 168 ते 212. सॉरी, इथं 212 असं यायला हवं. ठीक आहे. सो 212 ही जी काही कलमे आहेत ना, ती विधिमंडळाशी निगडीत आहे. आता बघा, आपली जी विधिमंडळ आहे ती 20 म्हणजेच विधानसभा असणार. त्यानंतर विप म्हणजेच काय, तर आपलं विधान परिषद प्लस रापा, हे सगळे शॉर्ट फॉर्म लिहिते राज्यपाल. ठीक आहे. विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांनी मिळून एक विधान परिषद बनते. ठीक आहे. आता जनरली हे असंच असतं, पण काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी विधान परिषद नसते. म्हणजेच त्यांची जी विधिमंडळ असते ती एकगृही असते. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त विधानसभा आणि राज्यपाल हे एवढेच लोक असतात. ठीक आहे. आता विधान परिषदेचा क्वेश्चन हा तिसराच आहे, म्हणजे त्यामध्ये या सेटमध्ये. सो जेव्हा तो तिसरा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करू किंवा ज्या तिसऱ्या क्वेश्चनपर्यंत आपण पोहोचू, सो तेव्हा मी विधान परिषदेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तुमच्याकडून क्लिअर करून घेणार आहे. सो त्याबाबत तरी तुम्ही टेन्शन घेण्याची काही बाब नाही. आता रचना झाली आपली. ठीक आहे. रचना काय होती, की विप आणि रापा म्हणजेच काय, तर विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांनी मिळून बनते काय, तर आपले विधिमंडळ. आता सदस्यांची पात्रता अपात्रता हा पॉईंट बघून घेऊया. ठीक आहे. एक सेकंड. जेव्हा आपण सदस्यांचा विचार करतो, तेव्हा बघा कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. तर एक तर बघा, ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी. ठीक आहे. भारतीय असावी. परत
त्या व्यक्तीचे 25 वर्ष वय कंप्लीट असावं जेव्हा आपण विधानसभेचा विचार करतो. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या काही संसदेच्या अटी आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. परत मग काय म्हणता येईल, म्हणजे मतदार यादीत नाव वगैरे असावं, या गोष्टी असतात. तर जेव्हा आपण अपात्रतेचा विचार करतो मग त्यामध्ये येतं पक्षांतराचा मुद्दा येतो. परत ती व्यक्ती जी आहे ती कोणतेही लाभाचे पद तिने धारण केलेले नसावे किंवा ती व्यक्ती वेडी किंवा मानसिकरित्या जे कमकुवत म्हणता येईल ती नसावी. ठीक आहे. एकदम सोपे सोपे पॉईंट होते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो की मला सांगावा लागेल ते म्हणजे सदस्य संख्या किती असते. तर सदस्य संख्या हे मिनिमम 60 ते 500 इतकी असते. बट इथे देखील काही एक्सेप्शन्स आहेत, जसं की अरुणा म्हणजेच इथं फक्त मी शॉर्ट फॉर्म यूज करते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओके, आणि गोवा. सो यांचा जेव्हा आपण विचार करतो या तिघांमध्ये देखील जी सदस्य संख्या आहे ती 30 इतकी आहे. परत नागालँडमध्ये आहे ती 46 आणि मिझोमध्ये आहे ती 40. ठीक आहे, एक्सेप्शन्स आहे. परत हे जे काही सिक्कीम आहे आणि हे जे काही नागालँड आहे यांच्यामध्ये काही जे सदस्य असतात त्यांचे नामनिर्देशन केले जातं. ठीक आहे, राज्यपालांद्वारे नामनिर्देशन केलं जातं, जसं की विपमध्ये केलं जातं. विप म्हणजेच काय, तर विधान परिषदेमध्ये 12 लोकांचे जे काही नामनिर्देशन केलं जातं सेम त्याच पद्धतीने. बट विधानसभेमध्ये, ठीक आहे, विधानसभेमध्ये नामनिर्देशन केलं जातं कुठे, तर सिक्कीम आणि नागा. ठीक आहे. होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. परत शपथ बघून घेऊया. सो शपथेचा जेव्हा आपण विचार करतो तर विधिमंडळाच्या प्रत्येक सदस्याला, म्हणजेच जर तो विधानसभेचा असो किंवा विधान परिषदेचा असो, त्याला राज्यपालासमोर शपथ घेणे गरजेचे असते. आता जेव्हा आपण ही जी जागेची रिक्तता आहे त्या जागेचा रिक्ततेचा विचार जर आपण केला तर बघा काय असतं. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते, नावाची ही व्यक्ती आहे. ठीक आहे. आता ही जी व्यक्ती होती तिचं आधीपासून विधान परिषदेमध्ये काय होतं, सदस्यत्व होतं. तिचा कार्यकाळ अजूनही संपत आलेला नव्हता. पण त्या दरम्यानच काय झालं की विधानसभेची झाली निवडणूक आणि ही व्यक्ती तिथे निवडून आली, हिला तिकीट देखील भेटलं. इन दॅट केस काय होतं की ही जी व्यक्ती होती ती ॲट अ टाइम विधान परिषद तसेच विधानसभा या दोन्हींचे सदस्यत्व आय मीन गेन करते. तर ही तरतूद नाही आहे, एकाचे सदस्यत्व असायला हवे कोणत्याही एका सभागृहाचे. तर इन दॅट केसमध्ये या व्यक्तीचे एका सभागृहाचे सदस्यत्व जे आहे ते काय केलं जातं, रद्द केलं जातं आणि एकाचे बाकी ठेवलं जातं. ठीक आहे. सो यालाच म्हणतात जागेची रिक्तता. परत राजीनामा काय आहे. सो राजीनामा जे विधानसभा असतात, ठीक आहे, विधानसभा. सो विधानसभेचा जेव्हा आपण विचार करतो, सो विधानसभेमध्ये जितके काही सदस्य असतात ते राजीनामा अध्यक्षांना देतात. आणि मग आणखी एक पॉईंट इथं क्लिअर करावा लागेल की अध्यक्ष मग कोणाला देतात, तर अध्यक्ष हे उपाध्यक्षांना देतात. ठीक आहे. आता बघून घेऊया हे अनुपस्थिती काय पॉईंट आहे. हे बघा मी सगळे पॉईंट क्लिअर करत चालले आहे. तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट डाऊन करू शकता. अनुपस्थिती हा काय मुद्दा आहे, जेव्हा फॉर एक्झाम्पल नावाची ही व्यक्ती आहे. ठीक आहे. ही व्यक्ती विधानसभेची काय आहे, तर सदस्य आहे. आणि जेव्हा ही विधानसभेची सदस्य असते तेव्हा काय होतं, ही व्यक्ती कोणत्याही संमतीशिवाय सलग 60 डेज ही काय राहते, ॲब्सेंट राहते. ठीक आहे. तर या नावाच्या व्यक्तीचे जे सदस्यत्व आहे ते काय होते, रद्द केले जाते. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे एक टर्म्स अँड कंडिशन किंवा तुम्ही एक लूप होल म्हणू शकता, तो असा की या 60 दिवसामध्ये सलग 4 दिवस सुट्ट्या यायला नको. जर या सलग 4 दिवस सुट्ट्या आल्या इन दॅट केस या व्यक्तीचे सदस्यत्व हे बाकी राहतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या दिवशी रविवार आला, या दिवशी रमजान ईद आली, या दिवशी बुद्ध पौर्णिमा आली किंवा या दिवशी आणखी कोणताही सुट्टीचा दिवस आला, या फॉर एक्झाम्पल सांगते, तर मग या व्यक्तीचे सभासदत्व हे जे आहे ते रद्द होणार नाही. पण जर असं नाही आलं तर होईल. आणि आता बघा कलम 193 काय आहे. कलम 193 हे बेसिकली दंडात्मक कलम आहे.
म्हणजे त्या 500 रुपये फाईन भरावा लागतो. बट काय होतं की इथे काही कंडिशन्स लागू होतात. जसं की एखादी व्यक्ती असेल, ती विधानसभेतून निवडून आलेली असेल, ठीक आहे, 20 मधून निवडून आली. आता जेव्हा ती 20 मधून निवडून आली, तेव्हा तिचा शपथविधी करणे गरजेचे असते, बरोबर? कोणासमोर केलं जातं तर मी आधीच सांगितलं, राज्यपालांसमोर केलं जातं. तर बघा, ती व्यक्ती शपथ घेतल्याशिवाय जर का सभागृहात, फॉर एक्झाम्पल हे सभागृह आहे, जस्ट इमॅजिन करा बाळांनो, सो हे सभागृह आहे आणि इथे ती बसते आणि तिचं जे काही कार्यभार आहे ती करते. सो जेव्हा ती शपथ घेतल्याशिवाय हे कार्य करते, तेव्हा तिला हे कलम लागू केले जातं. हे दंडात्मक कलम आहे. तर तिला 500 रुपये फाईन भरावा लागतो. ठीक आहे. परत अनावाची व्यक्ती आहे फॉर एक्झाम्पल, आणि ती एका सभागृहाची सदस्य आहे. पण सदस्य होती, पण ड्यू टू सम रिझन, फॉर एक्झाम्पल अनुपस्थिती या काय म्हणता येईल, या टर्ममुळे किंवा या बाबीमुळे ती अपात्र झाली, आणि अपात्र झाली किंवा तिचे सदस्यत्व रद्द झाले. तर या केसमध्ये काय झालं, कोणत्याही म्हणजे अनुपस्थिती हाच एक पॉइंट नाही, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जर का अपात्र झाली, फॉर एक्झाम्पल वेडी झाली, जस्ट इमॅजिन करा, आणि तेव्हा काय करते, ती सभागृहात गेली आणि ती तिचं तिचं काम करू लागली. अशाही कंडिशनमध्ये, म्हणजे जर जर सदस्य असेल ते अपात्र झाले असेल कोणत्याही कारणामुळे, आणि ते पुन्हा जाऊन जर का सभागृहात बसत असेल, आणि बट हे मुद्दा त्यांना कळला पाहिजे की अपात्र आहे असं त्यांना माहिती असलं पाहिजे, आणि अपात्र असताना देखील ते जाणून बुजून जेव्हा जातात आणि कामं वगैरे करतात, सो तेव्हा देखील 500 रुपये जो फाईन आहे तो त्यांना भरावा लागतो. ठीक आहे. सो इथं आपण ऑलमोस्ट महत्त्वाची सगळी पॉईंट्स घेतच आलेलो आहोत. परत बघा, अध्यक्ष अध्यक्ष तर हा पदसिद्ध अधिकारी असतो विधानसभेचा. ठीक आहे. विधानसभेच्या जेव्हा लोक हे निवडले जातात, तेव्हा ते आपल्यामधूनच एकाची काय करतात, अध्यक्ष म्हणून निवड करतात. ठीक आहे. साध्या बहुमताने केली जाते, त्यात काही एवढं फारसं असत नाही. पदावधी हा सेम त्याचाच असतो, म्हणजे जो 5 वर्षाचाच असतो. पण काय होऊ शकतं, एकतर ते राजीनामा देऊ शकतात कुणाला, उपाध्यक्षांना, हे मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं. परत त्यांच्यावर जर का त्यांना म्हणजे त्यांना जर का कामावरून हटवायचं असेल किंवा त्यांचं पद रिक्त करायचं असेल, तर मग मात्र 14 दिवसा अगोदर एक लेखी नोटीस जो आहे तो मग द्यावा लागतो. त्यानंतर तो तशा पद्धतीचा ठराव जो आहे तो प्रभावी बहुमताने मांडणे हे गरजेचं असते. बट या केसमध्ये काय झालं पाहिजे, की हे जे काही अध्यक्ष असतात त्यांच्यावर, आता बघा, एखादी व्यक्ती आहे त्याला आपण हटवतोय तर कोणत्याही कारणानेच हटवणार ना, बिनकामाचं आपण कशाला हटवणार, ते सुद्धा अध्यक्षासारखी व्यक्ती. सो अध्यक्षावरती जे काही दोष असेल किंवा दोषांचे आरोप असतील, सो ते सगळे एकदम काय झाले पाहिजे, प्रूव्ह झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये निश्चितता असली पाहिजे. इन दॅट केसच आपण काय करू शकतो, त्यांना त्यांची पदरिक्तता करू शकतो. अधिकार व कार्य, सो अधिकार व कार्यामध्ये आपण तितकं डिटेल नाही जाऊ शकत, फक्त एवढं लक्षात घ्या की अध्यक्ष स्थान वगैरे भूषवतात, कामांचे नियोजन करतात. परत निर्णायक मत, आणखी एक महत्त्वाचं की निर्णायक मत हे नेहमी दुसऱ्या फेरीतच दिला जातो. ठीक आहे. तर कधीच पहिल्या फेरीत दिलं जात नाही. तसंच कोरम वगैरे फुलफिल करणं, किंवा गुप्त बैठका असेल, जेव्हा नेता लोक डिमांड करतात, नेता लोक म्हणण्याऐवजी जे सदस्यत्व असतात, डिमांड म्हणण्याऐवजी जेव्हा विनंती करतात, तेव्हा ते गुप्त बैठक देखील ठरवतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे धन विधेयक. बघा, धन विधेयक, एखादे विधेयक जे आहे ते धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार कोणाला असतो, तर आपल्या अध्यक्ष दादांना असतो. ठीक आहे. इतका मुद्दा क्लिअर झाला. परत 10वी अनुसूचीनुसार जो पक्षांतराचा मुद्दा आहे, त्यानुसार अपात्रतेचा डिसिजन देखील तेच घेतात. आणि हो, जे काही परिशिष्ट आहे किंवा अनुसूची आहे त्याची भन्नाट अशी जबरदस्त ट्रिक आहे. त्यानुसार तुम्हाला सगळे परिशिष्ट ही सेकंदात तोंडपाठ होणार आहे. ठीक आहे. सो तो देखील मी त्याचा सुद्धा क्वेश्चन आहे, जेव्हा तो आपण क्वेश्चन अटेम्प्ट करू तेव्हा तो बघू. परत उपाध्यक्ष काय असतं, हे जेव्हा गैरहजर असतात तेव्हा सगळं काम हेच बघतात. इतका मुद्दा लक्षात घ्या. आणि यांना मदत करणे हेच त्यांचं काम असतं. आणि यांची निवडणूक कशी होते, यांची निवडणूक देखील सिंपल असते, फक्त त्याची जी तारीख आहे ते अध्यक्ष डिसाईड करतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, विधानसभेची अधिवेशने हे वर्षातून 2दा होतात. तसंच जेव्हा गरज भासली असेल, सो तेव्हा देखील होतात.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तहकुबी आणि सत्र समाप्ती. आता बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कोरमचा मुद्दा सांगितला होता, ठीक आहे. कोरम म्हणजे काय असतं, 110 इतकी जी सदस्य संख्या आहे, ठीक आहे, तेवढी जर का फुलफिल झाली नाही, म्हणजे त्याला कोरम किंवा गणपूर्ती झाली नाही असं म्हटलं जातं, तेव्हा काय केलं जातं, कोणतीही सभा म्हणा, कोणतीही, तर ही तर आपण मोठ्या लेवलची म्हणतोय, म्हणजे विधानसभेचा विचार करतोय. सो ती सभा काय केली जाते, तहकूब केली जाते, ठीक आहे. आणि तहकुबीमध्ये मग ती जी सभा आहे ती किती आर्सनी म्हणा किंवा मंथ्सनी म्हणा किंवा वीक्सनी म्हणा किंवा डेजनी म्हणा पुन्हा कधी भरण्यात येईल याबाबत देखील सांगितलं जातं. पण जेव्हा सत्र समाप्ती असते तेव्हा हा मुद्दा एक्सप्लेन केला जात नाही, ठीक आहे. आय होप आपण बऱ्यापैकी पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत, ठीक आहे. ओके. आता आपलं बऱ्यापैकी बरेचसे टॉपिक हे बरेचसे पॉईंट हे क्लिअर झालेले आहेत. आता बघा, या क्वेश्चनमध्ये अजूनपर्यंत आपण फक्त एकच क्वेश्चन आय मीन एकच ऑप्शन ॲनालाइज केलेलं आहे, जे की मेन आन्सर होतं. परत आपल्याला आणखी ऑप्शन देखील ॲनालायसिस करायचे आहे, कारण की या कोर्सचा मोटिव्हच हा आहे. कारण की जर आपण विकत बुक आणतो तर त्यामध्ये फक्त एकच जो मेन आन्सर असतो त्याचेच ॲनालायसिस असते, आणि हे जे काही इतर ऑप्शन्स असतात त्यांचे ॲनालायसिस हे दिलेलंच नसते. त्यामुळे ते कुठेतरी इनकम्प्लीटच होतं, कारण की जेव्हा आपण हे सगळे पॉईंट्स ॲनालायसिस करतो, डिटेल बघतो, काय काय गोष्टी आहेत, काय काय टर्म्स आहेत, काय काय कंडिशन आहेत, परत काय लूप होल्स आहेत, काय तरतुदी आहे, तेव्हाच आणि तेव्हाच त्या क्वेश्चनचं ॲनालायसिस कंप्लीट होतं. भलेही त्याला मग अर्धा तास लागू दे, कारण की पुन्हा त्याच टॉपिकवरती क्वेश्चन येणार, तर मग मात्र तो 15 मिनिटात सॉल्व्ह होणार आहे, आणि त्यानंतर जर का आला तर मग मात्र फक्त 5च मिनटं लागणार आहेत, कारण की त्यातील बऱ्यापैकी ज्या तरतुदी आहेत, गोष्टी आहेत, टर्म्स अँड कंडिशन ज्याला आपण म्हणतो, त्या आपल्याला तोंडपाठ होतात, ठीक आहे. तोंडपाठ होत जातात, ठीक आहे. आता बघूया, हे कलम 380 तर ओमिट करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलेलं होतं, तर जी 7वी अमेंडमेंट होती, आय थिंक 56, ठीक आहे, 56ची, यामध्ये हे जे काही कलम आहे ते ओमिट करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. सो आपण हा देखील मुद्दा बघून घेतला. आता बघून घेऊया हे कलम 22 आले आणि कलम 25. आता बघा, जेव्हा आपण कलम 22चा विचार करतो तर कलम 22 हे कुठे येतं, ज्यांना माहिती आहे ते कमेंट डाऊन करू शकता. तर हे येतं स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये, ठीक आहे, स्वातंत्र्य. पण जेव्हा आपण कलम 25चा विचार करतो तर हे कुठं येतं, हे धर्माशी निगडीत आहे. धर्माशी निगडीत म्हणजे जे धर्म स्वातंत्र्याशी जे काही कलमे आहेत त्यांच्याशी निगडीत आहे. सो आपलं काम आहे की इथं आपण दोन्ही जे प्रकारचे काय म्हणता येईल राईट्स आहेत, अधिकार आहेत, ते आपण इथं कंप्लीट करून घेणार आहोत, आणि ते सुद्धा ट्रिक्सने, एकदम भन्नाट अशा ट्रिक असणार आहे. सो आधी आपण स्वातंत्र्याचे जे काही हक्क आहेत किंवा स्वातंत्र्याबाबतचे जे काही आहे, जसं की कलम आपल्याला माहिती आहे 19 पासून तर 22 पर्यंत स्वातंत्र्य, 22, ओके. सो 22 पासून स्वातंत्र्याचे अधिकार आहे, ठीक आहे. आता बघा, जस्ट इमॅजिन करा, 2 सवत्या आहेत, ठीक आहे. एक सेकंड. 2 काय आहेत, तर सवत्या आहेत, ओके. जेव्हा आपण या 2 सवत्यांचा विचार करतो तर बघा, या 2 सवत्यांना 5 मुले आहेत, ठीक आहे. या 5 मुलांपैकी फॉर एक्झाम्पल हे एक मुलगा, 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 आणि या 5 मुलांपैकी ही 2 जी मुले आहेत ना, ती जुडी आहेत, ठीक आहे. जस्ट स्टोरी लक्षात ठेवा, तुम्हाला आपोआप सगळी कलमे तोंडपाठ होणार आहे, हे मी लेक्चरच्या शेवटी म्हणजे तुम्हाला होणारच, म्हणजे होणारच, ठीक आहे. परत बघा, काय आहे, 2 सवत्या होत्या आणि त्यांना काय होती, 5 मुलं होती, त्यापैकी काय होती, 2 जी होती ती जुडी होती. आता बघा, ती वेगवेगळ्या वयोगटाची आहे. सो पहिला जो मुलगा आहे तो 19 वर्षाचा, पहिला म्हणजे म्हणण्याऐवजी तो जो सर्वात लहान आहे तो 19 वर्षाचा आहे, आणि तो काय आहे, तो आहे पब्लिक स्पीकर, ठीक आहे. तो काय आहे, पब्लिक स्पीकर. जस्ट इमॅजिन करा, 19 वर्षाचा एक असा मुलगा आहे, छान गोड 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 बोलणारा, आणि तो काय आहे, पब्लिक स्पीकर आहे,
ठीक आहे. त्यानंतर जो 20 वर्षाचा आहे ना मुलगा, त्याने पोलीस भरतीतून त्याला काय मिळालं आहे, नोकरी मिळाली आहे आणि तो काय करतो, आता दोषी लोकांना काय करतो, पकडतो. ठीक आहे. परत 21 वर्षाचे 2 मुलं आहेत. ठीक आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे असे 5 मुलं आहेत, त्यापैकी हे 2 काय आहेत, तर जुळे आहेत. ठीक आहे. 21 वर्षाचे 2 जुळे आहेत. आता हा जो मुलगा आहे तो काय करतो, तो NGO चालवतो. त्याचं एकच मत आहे, जगा आणि जगू द्या. आणि हा जो 21 वर्षाचा मुलगा आहे तो काय करतो, हे दोघंही जुळे आहेत बरं का. हा काय करतो, याच्याच NGO मध्ये 6 ते 14 वर्षाच्या मुलांना काय देतो, फ्री ट्युशन्स देतो. काय देतो, फ्री ट्युशन्स. आणि आता बघा, जो 22 वर्षाचा आहे तो काय आहे, लॉयर आहे. ठीक आहे. तो काय करतो, लोकांना मदत करतो. त्याने काय केलं होतं की 12वी नंतरच CET केली होती आणि CET नंतर जे 5 इयर LLB प्रोग्राम आहे तिथे त्याने ॲडमिशन घेतलं होतं. बाय द वे, कोणाला जर का येणाऱ्या CET मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यांना जर प्रिपरेशन करायची असेल आणि माझी काही मदत लागत असेल तर मी मदत करायला तयार आहे. कारण की मी त्यासाठी लेक्चरसुद्धा बनवण्याचा विचार करते. जेव्हा कधी येणार आहे CETची ॲड म्हणण्याऐवजी जो काही नोटीस वगैरे लागतो तेव्हा मी लेक्चर तयार करणार आहे. ठीक आहे. बघा, सो आपण बघितले हे 5 भाऊ होते, त्यापैकी काय होते, 2 भाऊ जे होते ते जुळे होते. हे जुळे होते. आता बघा, जस्ट इमॅजिन का, हा 19 वर्षाचा कोण होता, तर पब्लिक स्पीकर होता. कारण की 19 हे जे कलम आहे ते भाषण स्वातंत्र्याशी निगडीत आहे. त्यामुळे तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता, तो अभिवक्ता आहे, पब्लिक स्पीकर आहे. त्यानंतर 20 वर्षाचा कोण होता, पोलीस होता. त्याने पोलीस भरती दिली होती. ठीक आहे. तर कारण की ते दोषी आरोपींबाबतचं जे काही पडताळ करण्याबाबत ज्या काही कलम आहेत, ठीक आहे, मी तुम्हाला डिटेल सांगते. कारण की जेव्हा ॲक्च्युअलमध्ये फंडामेंटल राईट्सचा क्वेश्चन येणार मेन्सच्या पेपरमध्ये किंवा प्रीच्या पेपरमध्ये, तेव्हा आपण ते डिटेल बघू. आता फक्त जस्ट रिव्हिजन म्हणून, जस्ट एक लुक म्हणून बघून घ्या, ऐकून घ्या. ठीक आहे. सो दोषारोपाबाबत ते काहीतरी तरतूद होते आणि हे 21 वर्षाचा होता, त्याने काय केलं होतं, जगा आणि जगू द्या NGO चालवले होते. ठीक आहे. NGO कारण की ते जीवित स्वातंत्र्याशी निगडीत आहे, कलम 21. आणि हे जे होतं जुडे का मला वाटले, कारण की हे 21 आहे, तर हे काय आहे, 21A आहे. ठीक आहे. कारण की जी घटनादुरुस्ती झाली होती 86 सो त्याने हे कशाशी निगडीत आहे, तर 6 ते 14 वर्षाच्या जे मुलं असतात त्यांच्या शिक्षणाची. तो आपण काय स्टोरी केली होती की हा मुलगा त्यांना फ्री ट्युशन देतो आणि हा काय म्हणतो, जगा आणि जगू द्या NGO चालवतो. ठीक आहे. याचं बोधवाक्य जसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कशासाठी, तर व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर 22 वर्षाचं काय आहे, लॉयर आहे. ठीक आहे. ते बाकीच्या गोष्टी असतात. परत आणखी बघून घेऊया, हे धर्माबाबतचं बघूया. जस्ट तुम्ही इमॅजिन करा, एक मुलगा आहे. ठीक आहे. मुलगा म्हणण्याऐवजी तो मुलगाच आहे. ठीक आहे. सो जस्ट मी कसं तरी काढते. ठीक आहे. त्यापेक्षा नकाच काढूया ना. हा मुलगा आहे आणि हा काय करतोय, तो आहे स्पिरिच्युअल म्हणा किंवा रिलिजियस म्हणा, तो गुरु आहे. पण तो किती वर्षाचा आहे, 25 वर्षाचा आहे. कारण की आपण कलम 25 बघतोय, बरोबर. सो हा किती वर्षाचा आहे, कलम 25. कशावरून लक्षात ठेवतं का, हा मुलगा आहे आणि तो रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल गुरु आहे, जो की ठिकठिकाणी जाऊन लोकांना इन्करेज करतो धर्मासाठी म्हणा. जसं की कथा वाचन वगैरे आहे, श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या ठिकाणी कथा वाचनाचा किंवा भजन कीर्तनाचे जे काही प्रोग्राम्स वगैरे होत असतात, सो तिथे तो लोकांना इन्करेज करतो, इनिशिएट करतो की लोकांची स्पिरिच्युअल आणि रिलिजियस ग्रोथ झाली पाहिजे या दृष्टीने. आता बघा, ही स्टोरी काय सांगते, कारण की जी धार्मिक स्वातंत्र्य आहे त्याची ही कलम आहे आणि त्यामध्ये लोकांना इच्छेनुसार आपल्या आपल्या धर्माचे पालन करता यावे अशी समथिंग काही तरतूद आहे, बरोबर. सो इथं आपण काय सांगितलं की लोकांना त्यांच्या इच्छेनुसार तो इन्करेज करतो, इनिशिएट करतो स्पिरिच्युअल लेवलवरती किंवा रिलिजियस लेवलवरती ग्रो व्हायला. सो इच्छा आली आणि 25 वर्षाचा आहे म्हणून कलम 25 आलं. होप तुम्हाला हा क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये झाला असेल. सो आजच्या लेक्चरमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या क्वेश्चनच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आणखी असे भरपूर लेक्चर्स येणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुम्हाला काहीही लागलं कशावरचंही क्वेश्चन पेपर म्हणा किंवा व्हॉटएव्हर, तुम्ही कमेंट डाऊन करू शकता.